नागपूरच्या गोधनी परिसरातून मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे। महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या प्लांटमध्ये क्लोरीन गॅसची गळती झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे। रविवारी मध्यरात्री सुमारे 3 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती आहे। गॅस गळती झाल्यानंतर तो हळूहळू आसपासच्या परिसरात पसरला आणि स्थानिक नागरिकांना त्रास होण्यास सुरुवात झाली। या गॅस गळतीमुळे 40हून अधिक नागरिकांना मळमळ आणि उलट्यांचा त्रास झाल्याची माहिती आहे। तर 15 पेक्षा जास्त जणांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलाय। घटनेची माहिती मिळताच प्रशासनाने तातडीने प्लांटपासून 200 मीटर पर्यंतचा परिसर रिकामा केलाय। नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी खबरदारीच्या उपाययोजना सुरू करण्यात आल्या। दरम्यान परिस्थिती नियंत्रणामध्ये आणण्यासाठी एनडीआरएफचं पथक आणि महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाची पथकं घटनास्थळी दाखल झाली आहेत। गॅस गळती थांबवण्यासाठी आणि परिसर सुरक्षित करण्यासाठी बचाव कार्य सुरू आहे। मात्र ही क्लोरीन गॅस गळती नेमकी कशामुळे झाली याचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही। अग्निशमन विभाग आणि संबंधित यंत्रणांकडून याबाबत तपास सुरू आहे। या घटनेमुळे गोधनी परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून प्रशासनाकडून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवलं जात आहे।